It's a very pleasure moment for me personally and Vishwakarma Publications. I remember the day, 9th September 2017, we launched a book, Leaves of Life, over here, which was translated in Marathi and Hindi, and we've sold 20,000 copies. So that's a big number. Apart from that, I would also, as a publisher, would like to acknowledge the efforts that she's taken. She's traveled with us to almost 20 different districts, including Gadchiroli and Gondia, where we have sessions. All sessions were jam-packed. Students were sitting, people were sitting on the stages. Minimum attendance 2,000. So that's the power of her writing, and we wish that this book also would do the same. This time she has created a character that we shall speak of that, and we are launching today two languages, that is Marathi and English, both. I start this session with congratulations to Dr. Meera Burwankar for the release of her second book. Congratulations, madam. Thank you. And the methodology for this session, initially I am going to raise some questions which both of them will answer. आणि नंतर शेवटची 20 मिनिटं प्रेक्षकातनं प्रश्न अपेक्षित आहेत. आणि मॅडमचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला नॉन पोलीस ऑफिसर्सनी जास्त प्रश्न विचारावे, ते आपण बघू त्यावेळेला. मॅडम, आपण हे पुस्तक लिहिलं आहे, तर त्याच्यामागचा रॅशनल काय? व्हॉट इज द रॅशनल? थोडक्यात. थँक्यू सर. आणि सर्वप्रथम मी विश्वकर्मा पब्लिकेशन यांचे आभार मानते. त्यांनी माझी पुस्तक सेकंड बुक पब्लिश केलेली आहे, आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभारी की आपण आज रविवारच्या दिवशी सुद्धा इथे आलेला आहात. थँक्यू व्हेरी मच. तर ह्या पुस्तकाचे पाठीमागे माझ्या मनातली एक कॉन्फ्लिक्ट की थिअरॅटिकल जे आम्हाला शिकवण्यात येतं पोलिसिंगमध्ये, पोलीस त्या आधारे जास्ती चांगलं काम करू शकते की आमचे जे प्रॅक्टिकल ठाणेदार आहेत. हा जो चौगले आहे तो प्रॅक्टिकल ठाणेदार आहे, आणि ह्यात मी सुद्धा आहे ह्या पुस्तकात. आणि आय एम अ डॉक्युमेंट एम्फेसाइजिंग IPS ऑफिसर्स. तर मी एव्हिडन्स गोळा करते आणि डॉक्युमेंट्स गोळा करते, आणि मी अपेक्षा करते की कोर्टात केस टिकेल. तर चौगले याच्याशी ॲग्री करत नाही, आणि बहुतेक वेळे तो कन्व्हिक्शन आणतो, केसामध्ये शिक्षा आणतो. तर ही कॉन्फ्लिक्ट जी आहे त्या कॉन्फ्लिक्टबद्दलची ही पुस्तकं आहे. आणि माझे गुरु SS पुरी सर मॅडम, त्यांच्याकडून मी शिकलेले आहेत. कुठे आहेत सर? सर, सो this book has been dedicated to women and men in khaki. Thank you. सर, आपण हे पुस्तक वाचलं आहे, आपले पहिले इम्प्रेशन काय? माझं पहिलं इम्प्रेशन असं आहे, टू बी फ्रँक, मी जेलस झालो. लेट मी कन्फेस. म्हणजे मॅडम एवढं छान मॅन्युअल लिहिलेले आहे. मॅन्युअल पोलिसासाठी आहे आणि नॉन पोलिसासाठी पण आहे. आणि पोलिसासाठी असं आहे, जसं कॉन्फ्लिक्ट मॅडम सांगितलं, प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये सर्वांना असतं, आणि सर्वांचे एम्फसिस असतं ती थिअरी जास्त असावं. थिअरी यासाठी की कलेक्टिव्ह विजडम आहे, आणि अनुभवातून जेवढं डोमेन नॉलेज बनलेले आहेत त्यांच्यामधून थिअरी जास्त असावं. ते प्रत्येक वेळेला आपल्यामधूनच एक अँगल म्हणतात की थिअरी आपण जास्त करायच्या, आणि प्रॅक्टिकल जेव्हा करताना प्रत्येक वेळेला सिच्युएशन वेगळं असतं. ते कॉन्फ्लिक्ट त्यांनी प्रस्फुटित रीतीने दोन्ही फिक्शनल कॅरेक्टरमध्ये त्यांनी आणलेले आहे. म्हणून, आणि दुसरं सिटिझनसाठी मॅन्युअल असंसाठी आहे, जनरल जे युवक असेल किंवा मोठं असेल
की कसं जीवन कोणतं कोणतं कारणाने गुन्हा करतं, गुन्ह्यामध्ये जे चांगला माणूस आहे गुन्ह्यामध्ये जातात ते कसं जाऊ नये, तसं कसं जागरूक राहायचं, त्यांच्यामधून अंतर्लीन येतं. सरळ ते काही उद्बोध करत नाही, पण ते अंतर्लीन येतं. या पुस्तकात एक साधारण 25 केसेस मॅडमने लिहिल्या आहेत. या प्रत्येक केसमधला इन्स्पेक्टर चौगुले ही व्यक्ती वेगळी असेल, पण त्या व्यक्तीने त्या घडलेल्या गुन्ह्यात कसा तपास केला आणि कशी ती केस सोडवली याच्याबद्दलचं विवरण आहे. मॅडम, हे पुस्तक चालत असताना अगदी पहिल्यांदी एक दोनदा वाचलं. हे मला 2 टर्म फार मिळत्या जुळत्या ज्या आम्हाला आर्मीमध्ये सुद्धा असतं. एक म्हणजे कॉलिंग ऑन कन्सेप्ट आणि दुसरं म्हणजे बॅचमेट स्पिरिट. याबद्दल आपण थोडं सांगा. थँक्यू सर. तर कॉलिंग ऑन इथे बहुतेक पोलीस अधिकारी बसलेले आहेत. आपण सर जेव्हा नवीन चार्ज घेतो, जसं मिलिटरीमध्ये आहे, आर्मीमध्ये, एअरफोर्स, सर्व ठिकाणी, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन फॉर्मली भेटणं. पहिले महाराष्ट्रामध्ये काय असायचं, आम्ही क्रॉस बेल्ट विथ स्वोर्ड, वेंकी रिमेंबर, सो क्रॉस बेल्ट आणि स्वोर्ड हे फार कठीण व्हायचं. तरी पण म्हणजे कुठून प्रवास करून तुम्ही आलेला आहेत, क्रॉस बेल्ट घाला आणि मग स्वोर्ड, आपली तलवार घ्या. आता दॅट स्वोर्ड हॅज बीन डिलीटेड. पण ह्याचा एक फार फायदा व्हायचं की तुम्हाला 10-15 मिनिट आपले वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलायची संधी, त्यांचे मनात तुमच्याबद्दल काय अपेक्षा आहे, की तुम्ही समजा DCP म्हणून चार्ज घेतलं, झोन 3 फार टफ आहे, तिथे कम्युनल राईट्स होतात, झोन 4 शांत आहे परंतु तिथले लोक फार त्रास देतात, अर्जफाटे करतात, हे माहिती त्यांच्याकडून तुमच्याबद्दलची अपेक्षा आणि तुम्हाला जे काय करायचं आहे त्याबद्दल थोडीशी बोलायची संधी मिळायची, तर त्याला म्हणतात कॉलिंग ऑन. बॅचमेट म्हणजे की आपण जेव्हा एकत्र ट्रेनिंग घेतो आणि ती ट्रेनिंग पोलिसांची एवढी टफ आहे. सकाळी म्हणजे आता मला कुठलेही वरिष्ठ अधिकारी जरा माझे भेटले, आय कॅन इमॅजिन हिम इन हिज शॉर्ट्स रनिंग ड्युरिंग द PT. म्हणजे ते एक वर्ष एकदम तुम्हाला क्लोज करून टाकतो आपले आणखीन बॅचमेट्स, प्रोबेशनर्स बरोबर. आणि सर माझे बॅचमध्ये 1981चे बॅचमध्ये आय वॉज द ओनली लेडी. सो माझे बॅचमेट सारखे सांगायचे तू परत जा. आज कधीतरी माझा इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आला, त्यांना आवडला, तर ते म्हणतात बरं झालं तू गेली नाही, परत राहिली आमच्या. सर आपलं काय मत त्या? नाही, कॉलिंग ऑन म्हणजे टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन अँड फर्स्ट इम्प्रेशन हॅज टू बी बेस्ट. सोबत कोणाला कॉलिंग ऑन करायचं म्हणजे बरेच आम्ही रिहर्सल करतो, काय बोलायचं काय करायचं नाही. दिस इज मेल थिंकिंग टू क्रिएट द फर्स्ट इम्प्रेशन. इट नेव्हर अकर्ड टू मी. नाही, आमच्या आठवण पण आहे कॉलिंग ऑन मध्ये फर्स्ट बॅच म्हणून सर्व आम्ही 4 लोक, म्हणजे इथलं अगोदरचे CP रश्मी शुक्ला आणि इतर 4-5 लोक आम्ही एका DIG कडे जात होतं. पहिला बाहेर आम्ही प्रॅक्टिस केलं, एक वेळेला तम करायचं, एक वेळेला सल्यूट करायचं, 10 वेळेला प्रॅक्टिस करून गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर नाही, मगाशी मॅडम आपण क्रॉस बेल्टचा जरा उल्लेख केला, पण आमच्या आर्मीमध्ये क्रॉस बेल्ट लावला की त्या माणसाची पेशी असते, त्यामुळे जो क्रॉस बेल्ट म्हणला की मनात काहीतरी आपलं चुकलेलं आहे आणि कमांडिंग ऑफिसरच्या समोर किंवा ब्रिगेडियरच्या समोर जायचं आहे म्हणजे पोटात गोळा असतो. बॅचमेट हे आमच्याकडे सुद्धा आहे, म्हणजे ज्या लोकांनी एकत्र रगडा खाल्लेला आहे प्रशिक्षणामध्ये. अगदी रगडा वर्ड इज द आर्मीचा शब्द आहे, तुमच्याकडे तो आवश्यक आमच्याकडे पण आहे सर. पण ह्या इन्स्पेक्टर चौगुलेच्या याच्यात सगळ्या केसमध्ये मला एक असं जाणवलं की जर एक बॅचमेट कुठेतरी असेल तर त्याची जी मदत व्हायची त्या माणसाला ही फार महत्त्वाची आहे. एखादी केस सॉल्व करण्याच्या दृष्टीने अशा बॅचमेटकडनं झालेली मदत हा एक मोठा पॉईंट याच्यात दिसतो. आपण एक 2-4 केसेस बघूया. मला एक केस असा जाणवते आहे की मुंबईतली केस आहे आणि नवीन लग्न झालेलं नवरा बायको आणि त्या बायकोचा खून होतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा तिथे जाता, आपण DCP आहेत मला वाटतं त्याच्यात, तर तुम्ही म्हणत असं की हा नवराच कल्पिट असेल, हाच आहे विक्टीम, आणि इन्स्पेक्टर चौगुले काही त्याला दाद देत नाही. ती त्या केसबद्दल सांगाल थोडं? तो ह्या पुस्तकातला पहिला चॅप्टरच आहे आणि प्रत्येक स्टोरी जे आहे, प्रत्येक डिटेक्शन करेक्ट आहे,
खरी घडलेली आहे. नुसतं मी अधिकाऱ्याचे नाव दिलेले नाही, कारण मग प्रत्येकाकडून परवानगी घेणे वगैरे. पण आज बोलताना मी बोलू शकते. सर इन्स्पेक्टर वालेशेट्टी होते आमचे मुंबईचे. सो आय वॉज अ यंग ऑफिसर. मला ह्या मर्डरमध्ये, कारण ती जिचा मर्डर झाला हार्डली 6 months मॅरिड होती, मला तिचे नवऱ्यावर फार संशय होता आणि मी हा हट्टच धरला होता की उचल त्याला. आय वॉज टेलिंग वालेशेट्टी उचला त्याला, त्यांनीच खून केलेला आहे. पण आय वॉन्ट टू गिव्ह कॉम्प्लिमेंट टू आवर हार्ड वर्किंग सिन्सिअर मेच्युअर्ड ऑफिसर्स. त्यांनी अटक केली नाही आणि शेवटी त्यांनी ते कसे केस उघडकीस आणली हे आपण पुस्तकात वाचा. पण दिस इज नॉट ओनली अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन अ डॉक्युमेंट एव्हिडन्स कलेक्टिंग IPS ऑफिसर, कुठे कुठे जेंडरची कॉन्फ्लिक्ट पण आहे आणि इथे एजची कॉन्फ्लिक्ट. इम्पेशंट IPS ऑफिसर वर्सेस ए मॅच्युअर्ड नॉन IPS बट थॉरली प्रोफेशनल इन्स्पेक्टर. आपलं काही कॉमेंट याच्यावर? एक कुठेतरी केबिन चॅम्पियन असे एक शब्द मला जाणवला, कारण हाताखालच्या लोकांना असं वाटतं की सिनियर ऑफिसर, मी IPS म्हणणार नाही कारण इथे बरेच आहेत आणि दोन बाजूला आहे. हे छान आहे त्या स्टोरीमध्ये. ते म्हणतात याच्यामध्ये, या मर्डरमध्ये डायमंड बँगल्स चोरीला गेलं होतं, पण त्याच्यामध्ये वाक्य छान आहे. द बँगल्स वर रिकवर्ड फ्रॉम लोकल गोल्डस्मिथ टू हुम द अक्युज्ड हॅड पॉन्ड देम फॉर ए mere 1 lakh rupees. They were sparkling innocently, unaware of the precious young life they had taken. It's a beautiful sentence. या कार्यक्रमाची जेव्हा मी थोडासा अभ्यास करत होतो, मला एक इन्व्हेस्टिगेशनच्या बद्दल एक चांगलं हे मिळालं आहे. द इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस इज अ प्रोग्रेशन ऑफ अ activities or steps moving from evidence gathering tasks to information analysis to theory development and validation to forming reasonable ground to believe and finally to the arrest and charge the suspect. हे वाचत असताना माझ्या मनात असं आलं की मी अकॅडमिशियन आहे, आम्ही रिसर्चसुद्धा असंच करतो. एक काळी डार्क रूम आहे आणि त्या डार्क रूममध्ये एक काळं मांजर आहे, हे माहिती असतं काळं मांजर आहे, आणि रिसर्चर अडॉप्ट दॅट मेथडॉलॉजी टू रीच दॅट डार्क लाईट. तर मला असं वाटतं कुठलंही इन्व्हेस्टिगेशन हा एक रिसर्चच आहे. आपलं काय म्हणतं? अगदी बरोबर म्हटलं सर आपण. इथे आमचे CIDचे चीफ आणि सेंटर फॉर पोलीस रिसर्चचे जे डायरेक्टर आहेत अतुल कुलकर्णीसुद्धा बसलेले आहेत. तर आमची अशी चर्चा होती की परवा कमिशनर साहेबांनी एक पुस्तक रिलीज केला पुणे पोलीस अधिकाऱ्याने उघडकीस आणलेले गुन्ह्याबद्दल. तर आमची चर्चा अशी होती की प्रत्येक केस जरी रिसर्च आहे, डिटेक्शनबद्दल आपण लिहू शकतो, तरी पोलीस अधिकारी लिखाण करत नाही. सर आपला राज्य एकमेव राज्य आहे देशात जिथे सेंटर फॉर पोलीस रिसर्च आहे. परंतु आज ह्या माध्यमाचा फायदा घेऊन उपयोग घेऊन मी आपल्याला सर्वांना विनंती करायला इच्छिते, भरपूर मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी पण आहे, आपण ॲक्च्युअल रिसर्च करतच आहात. जसे सरांनी सांगितलं, जी ॲकॅडमिक रिसर्च आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही पोलीस डिटेक्शन. पण पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा लिखाण करणे मला सुद्धा सर अवघड झालं होतं. असं अजून वाटतं की हा पुस्तक लोकांना आवडेल की नाही. बट इफ आय कॅन ट्राय, ऑल ऑफ यू कॅन राईट, ऑल पोलीस ऑफिसर्स कॅन राईट. आणि आय टोटली ॲग्री, एव्हरी डिटेक्शन इज बेसिकली अ स्मॉल रिसर्च प्रोजेक्ट. मॅडम तुम्ही आमच्या विद्यापीठात रिसर्च केलेला आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि तावून सुलाखून तुमची परीक्षा झालेली आहे. मीच होतो त्यावेळेला चेअरमन, आपल्याला आठवत असेल. थँक्यू सर. एक केस आहे त्याच्याबद्दल विचारतो. आपण पोलिसाच्या हातात लाठी असते, ती कशाला असते वगैरे असं, पण एका केसमध्ये या इन्स्पेक्टर चौगुलेने ती डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये डिझेल ॲड करणारी गँग असते, तर तो काठी आपटत आपटत सगळीकडे हिंडत असतो आणि लोकांना आश्चर्य वाटतं की काय, त्याबद्दल थोडं सांगा. इंटरेस्टिंग केस आहे ती. सो आय वॉज अ यंग ASP, नाशिकची ही गोष्ट आहे. तर बातमी मिळाली आणि ASP वगैरे यंग असताना वी गेट व्हेरी एक्साइटेड. बातमी अशी होती की मोठ्या प्रमाणावर ॲडल्ट्रेशन आहे. डिझेल त्यावेळी फार स्वस्त व्हायचं आणि पेट्रोल वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर आम्ही रात्री आपली रेड पार्टी घेऊन गेलो
आणि तिथला एक फार श्रीमंत माणूस होता, त्याच्या तो पेट्रोल पंप, आणि त्याचे पेट्रोल पंपच्या शेजारीच त्यांनी एक ढाबा तयार केला होता. आणि ढाबा म्हणजे तो साधा ढाबा नव्हता, त्यांनी एवढं छान ॲम्बियन्स केलेला होता, मोठे मोठे लोक तिकडे येऊन बसायचे, आणि त्याच्याकडे लिक्करचं लायसन्ससुद्धा होतं. तर रात्रीची वेळ, एवढे मोठ्या प्रमाणावर लोक बसलेले आहेत, छानपैकी ॲटमॉस्फिअर आहे, आणि इकडे आम्ही आपल्या युनिफॉर्ममध्ये जाऊन तिथे रेड करतो. आणि आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी ॲडल्ट्रेशन कुठे केलेलं आहे, त्याच्या टाक्या कुठे आहेत, पेट्रोल कुठे साठलेलं आहे, आणि डिझेल कुठे ठेवलेलं आहे, काहीही मिळत नव्हता. शेवटी इन्स्पेक्टर चौगलेची लाठी कशी कामाला आली आणि त्यांनी कसे ते डिटेक्ट केला, ते पुस्तकातच आपण वाचा. या लाठी जस्ट इथं एक इंटरेस्टिंग कोट आहे. प्रत्येक स्टोरीच्या बिगिनिंगमध्ये एक कोट आहे आणि एंडमध्ये एक कोट आहे, आणि त्यांच्यामध्ये या स्टोरीच्या आखरीमध्ये एक कोट आहे. आय विल जस्ट रीड. हॅव पेशन्स विथ ऑल द थिंग्स, हॅव पेशन्स विथ ऑल द थिंग्स, बट फर्स्ट ऑफ ऑल विथ युअर सेल्फ. But in between in the story, Madam communicates something else. Wishing many more lathis to Inspector Chaugule. So one should have faith in ourselves, and especially police officers should have faith in their lathis too. सर मला It's an interesting story आपल्याला actually. एक प्रश्न विचारायचा आहे का, परवा गुरुवारी सकाळमध्ये एक मी बातमी वाचली, पहिल्या पानावर होती, पोलीस आयुक्तांची छडी, मोठी बातमी होती. आणि छडी ह्या शब्दाला थोडा वेगळा अर्थ आहे, कारण छडी लागे छमछम विद्या येईन घमघम असं एक लहानपणी आम्ही ऐकायचो. तर त्याबद्दल थोडं सांग, थोडासा विषयांतर आहे पण थोडं छडी नाही, काय आहे प्रकार? त्या हेडिंगची मी सहमत नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल. नाही दुसऱ्या मिडियम, पण पोलीस आयुक्तांची छडी हे तर आहे ना. छेडी आय विल कन्स्टिट्यू ॲज ते जे हेडिंग आलं होतं, प्रत्येक आठवड्यामध्ये आमच्या एक ट्यूजडे रिव्ह्यू मीटिंग म्हणून असतं, जे काही घडलं आठवडाभरामध्ये त्यांचे रिव्ह्यू, त्यांच्यामध्ये काय काय सक्सेस झाला आणि कुठे आपण कमी पडलो, सक्सेस नाही झाला, कमी पडलेले आहे, आणि टुगेदर म्हणजे सर्व सिनियर PI पासून CP पर्यंत बसून त्या कमी पडल्या गोष्टी कसा पूर्तता करता येईल तसा म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी उद्देश ठेवण्यासाठी ते टूल आहे. टूल छेडी इज टूल, दॅट इज अ वे आय टेक इट. सर एक मला पण सांगायचं होतं, इन्स्पेक्टर चौगले जो आहे त्याच्याकडे ग्लॉक आहे पिस्टल, पण तो छडी सोडत नाही, तो लाठी बरोबरच घेऊन चालतो. सो देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॉडर्न थिंकिंग ॲज वेल ॲज अ ट्रेडिशनल वर्सेस ट्रेडिशनल थिंकिंग, बट ही बिलीव्ज इन बोथ. इथे ग्लॉक लावतो तो, म्हणजे आय कॅन इमॅजिन हिम, इथे ग्लॉक आणि हातात काठी. आमचे भरपूर इन्स्पेक्टर असे आहेत. या सगळ्या केसेस वाचत असताना एक जाणवलं की ही जी एक कॉन्फ्लिक्ट आहे, थेरी विज प्रॅक्टिस, या सगळ्या क्षेत्रात आहे, पोलिसात आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, आमच्या एज्युकेशनमध्येही आहे. पण हा इन्स्पेक्टर चौगुले हा प्रॅक्टिकल माणूस आहे, आणि तो एखाद्या गुन्हा सोडवण्याच्या दृष्टीने, ज्याला आपण डायव्हर्जंट थिंकिंग म्हणू किंवा क्रिएटिव्हिटी, एक वेगळाच मार्ग त्या डोक्यात येतो. आणि तो एका कुठेतरी म्हटलं आहे की अरे मुन्शी म्हणतो की इन्स्पेक्टर चौगुले इज मिसिंग, म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या तरी टास्कवर असणार. हा फार एक छान आहे. मला एक असा विचार आहे, त्यात कुठेतरी एक असा उझळता रेफरन्स आहे की मी नेहमीप्रमाणे, मी म्हणजे पोलीस, जसं हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात की ते पोलीस सगळं झाल्यानंतर येतात, कोणी केला गुन्हा, असा एक रेफरन्स तुम्ही दिला आहे कुठल्या तरी एका केसमध्ये, त्याबद्दल काय म्हणत? तर ॲक्च्युली आय एम लाफिंग ॲट माय सेल्फ. माझा एक दोन वेळ असा एक्सपिरियन्स होता, स्पेशली जेव्हा मी SP सातारा होते, तर 25 पोलीस स्टेशनचे सुमारे 30 अधिकारी 35 अधिकारी समोर बसलेले आहेत, आणि आपण क्राईम कॉन्फरन्स घेत आहात. एवढा डिसिप्लिन आहे पोलिसामध्ये की विथ माय बुकिश नॉलेज ऑल्सो मी त्यांना सांगते 1 2 3 4 असं करा, दे एग्री, दे से येस. आता परत गेल्यावर ते करतील की नाही हे ह्याची काय शाश्वती नाही, बट आय वुड गेट दिस फिलिंग की आय एम बुकिश, बट ऑफिसर्स आर सो डिसेंट की दे आर नॉट क्वेश्चनिंग मी. सो म्हणून मला वाटलं की आय एम अ चेंबर चॅम्पियन असं मला वाटायचं. हे पुस्तक डिक्टम मीडियाने
पब्लिश केले त्याबद्दल सांगाल थोडं? डिक्टम मीडिया. हा सर, पब्लिश केलाय विश्वकर्माने. हो, डिक्टम मीडिया त्याच्यात पार्टनर. हा सर. सो डिक्टम मीडिया इज रन बाय माय सन अंकुर, यंगर सन अंकुर बोरवणकर. सो ही इज अ यंग एन्थुझियास्टिक अँड ए पोलीस लवर. तर जेव्हा मी हा चौगले कॅरेक्टर क्रिएट केलं, तर पहिली वेळ चौगले कॅरेक्टर इंडियन एक्सप्रेसमध्ये आलं. त्यावेळी बेंगलोरमध्ये एक हॅरॅसमेंट ऑफ अ यंग गर्ल इन्सिडेंट झालं होतं. तर मला फार वाईट वाटलं आणि मी ऑफिसला गेले तर टी व्हीमध्ये तेच दाखवत होते, घरी गेले तर टी व्हीमध्येच की हाऊ दॅट गर्ल वॉज मॅन हँडल्ड आणि हॅरॅस्ड. मला एकदम राग आला आणि मी मला म्हणजे खरं म्हणजे व्हॉट प्रॅक्टिकल चौगले डज ना, मला ते करायची इच्छा होती. पण आता IPS अधिकारी आणि ह्युमन राईट्स वी कान टॉक. सो आय क्रिएटेड माय सेल्फ ॲज अ बुकिश कॅरेक्टर. आणि मी म्हटलं, चौगलेने सांगितलं मॅडम तुम्ही बाजूला व्हा, याला चांगला झोडतो मी आणि मग हे सर्व उद्योगधंदे बंद होतील. आय रोट दॅट आर्टिकल आणि आय गॉट फोन कॉल्स फ्रॉम आणि SMS फ्रॉम सो मेनी पीपल. हे तुम्हाला काय कळत नाही का, चौगलेला करू द्या, तो बरोबर म्हणतो. I was stunned. I got a call from a press reporter from Mumbai saying मला चौगलेचा पत्ता द्या, मी त्याला फोन करतो. I couldn't believe this. So then I told Ankur की आता याला एवढा प्रतिसाद आहे तर तुझे हा डिक्टम मीडियामध्ये मी चौगलेबद्दल लिहिते. So I wrote 8 articles. So many youngsters would call me up आणि SMS. आणि त्यांना खरोखर असं वाटतं की चौगलेचा जो काम करण्याची पद्धत आहे ती बरोबर आहे आणि तुम्ही आणखीन लिहा. आफ्टर 8 chapters had been given in Indus Dictum, that is the publication of Dictum Media. Then I approached Vishal Soni of Vishwakarma की तुमचं म्हणणं आहे की मागची पुस्तक चांगली चाललेली आहे तर एक अजून लिहू का. So he said yes, go ahead. So 8 first chapters are from Indus Dictum of Dictum Media and the rest of the chapters then I wrote for Vishwakarma publication. आणि सर आपण विश्वास करा, 15 दिवस अगोदर I had gone for a meeting along with Tata Trust people to the Niti Ayog in Delhi. Niti Ayog Delhi, Tata Trust. तिथे हैदराबाद नॅशनल लॉ कॉलेजचे एक प्रोफेसर आले होते. मला म्हटले मॅडम मग तुमचा ACP चौगले कुठे आहे, त्याला भेटायचं. आता तो इन्स्पेक्टरवरून आता ACP झालेला आहे. एक 2 केसेस घेऊन नंतर आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारू. एक केसमध्ये DCP आपण बॉम्बेला असताना शेजारच्या झोनमध्ये काहीतरी गडबड होते आणि आपण तिथे जाता. जो कॉल आपल्याला कंट्रोल रूमकडे आला असतो. पण त्या केसमध्ये असं जाणवलं की जेव्हा तुमचे वरिष्ठ तुम्हाला आपण कशा काय इथे आहात आणि जेव्हा थोडंसं ते चौकशी करतात ते कंट्रोल रूम त्यावेळेला बॅकअप होते की नाही आम्ही काय मॅडमला सांगितलेलं नाही. अशा प्रसंगात मला वाटतं काही केसेसमध्ये आपणही त्याच्यात इन्स्पेक्टर चौगले आहात असं मला जाणवतं आहे. ते आता तुम्ही सांगा त्याबद्दल काय म्हणायचं. तर सर हा गोष्ट जुनी आहे, 90ची आहे. त्यावेळी महिला अधिकारी अजून मोठ्या प्रमाणावर आल्या नव्हत्या. सो वी वर सो फ्यू दॅट सिनियर ऑफिसर्स त्यांना फार प्रोटेक्टिव्ह वाटायचे आमच्याबद्दल. तर त्या इन्सिडेंटमध्ये जेव्हा मला पाठवण्यात आलं तर आमचे ॲडिशनल CP विथ व्हेरी गुड इंटेन्शन ही क्वेश्चन हू सेंट यू. म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणावर BTT चॉलमध्ये व्हायलन्स चालू होता, त्यांनी इलेक्ट्रिक कनेक्शन कट करून दिला होता, दगडफेक चालू होती. वन सर ट्रॅफिक इन्स्पेक्टर he got injured and later on he expired. I have not mentioned because it was so painful for me to mention that we lost that inspector in that दगडफेक. तर सुरुवातीला जेव्हा महिला पोलीसमध्ये आल्यात काही लोकांनी आमची प्रेझेन्सला रिझेंट केलं. तुमची काय गरज नाही, महिला का कशासाठी, तुम्हालाच प्रोटेक्ट करावं लागतं आम्हाला. आणि दुसरे असे अधिकारी होते त्यांचं म्हणणं होतं येस वी रिक्वायर विमेन but they wanted to protect us. We want to be independent, autonomous, functional entities, professional beings. पण इनिशियल वर्षात 80 आणि 90 पर्यंत we were not allowed to flourish, to be ourselves. आत्ता वेळ बदललेली आहेत. पुणे has had 2 women commissioners.
So now there is no question of men trying to protect us. We are there, we tell you. वेल आत्ता एवढं बदललेले आहे, आम्हाला ॲक्च्युली बेंचमार्क करावं लागतं. सेन्सिटिव्हिटी जे महिला अधिकारी आपल्याला दाखवत आहे, सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता आहे आणि ऑल एनकम्पासिंग. दे टेक सो मच अँड बी कूल अँड रिॲक्ट स्लोली. सो ते म्हणजे मेल ऑफिसरला एक अनदर चॅलेंज नवीन आलेलं आहे यांच्यामुळे. सर एक आहे, पुणा इज सच अ दॅट वे जेंडर फ्रेंडली टाउन. इथे कितीतरी इन्स्पेक्टर्स मला सांगायचे, मॅडम आम्हाला महिला अधिकारी द्या. सो दे वर हॅपी अँड दे वर ॲप्रिशिएटिंग द वर्क ऑफ विमेन कॉन्स्टेबल्स, विमेन सब इन्स्पेक्टर्स अँड इन्स्पेक्टर. सर आता तुम्ही मला एक रेफरन्स सांगितला क्लिनिंग द स्टेबल ह्या चॅप्टरमधला. त्याच्यात एक ग्राउंडेड विजडम और क्लासिक कॉमन सेन्स असा आहे त्याच्यातला हे आहे. तुम्हाला काय भावलं त्याच्यातलं म्हणजे what- मी अगोदर जसं म्हटलं, इट इज अ मॅन्युअल फॉर पोलीस ऑफिसर्स अँड ऑल्सो नॉन पोलीस ऑफिसर्स. मेनी स्टोरीज, चौगुले जसा हिरो बनतो, म्हणजे वी ऑल लव सिंगम्स, बट सिंगम विथ लॉफुल पॉवर प्रत्येक स्टोरीमध्ये कुठे ना कुठे येत आहे. आणि काही वेळेला त्यांनी क्लिअर कट डिस्क्राईब पण केलेलं आहे आणि म्हटलं पण आहे. एक जस्ट 1 सेकंड. तिसरा चॅप्टर 3 मध्ये So at one place, so Chogule is described. Knowing his competence, every one of us want. Knowing his competence, sincerity and low profile. We don't want glamour with shallow work, but with a grounded work. So competence, sincerity and low profile. So she gives go ahead to that officer. And somewhere else, many stories, officer-like qualities are young people can aspire to. Those have come. Like these are the two words, beautiful words, which Captain Chitle Sahib has mentioned: grounded wisdom and classic common sense. And that comes throughout the character of Chogule. मला एक अजून सांगायचं आहे. सो आय हॅड गॉन टू त्या माझी जी पहिली पुस्तक होती लिव्ज ऑफ लाईफ, त्याबद्दल वी वर टेकिंग हेल्प ऑफ युनिक अकॅडमी. तर आम्ही गेलो होतो मोटिवेट करायला मुलांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला. तर त्या भागात मला बाबा आमटे यांचे सून भेटल्यात, सूनबाई. तर त्यांनी मला सांगितलं, आय फेल्ट सो ओव्हरवेल्म्ड. मी तुमची पुस्तक वाचले आहे आणि मला सर्वातून जास्त छान वाटलं तर तुम्ही जे कोटेशन्स दिलेले आहेत. तर ह्या पुस्तकात सुद्धा मी कोटेशन दिले आहेत आणि एक कोटेशन मी वाचायला इच्छिते इथे ऑडियन्ससाठी. स्वामी विवेकानंद यांची कोटेशन आहे, टू सक्सीड you must have tremendous perseverance, tremendous will. I will drink the ocean, says the persevering soul. At my will, mountains will crumble up. Have that sort of energy, that sort of will. Work hard and you will reach the goal. तर ते मराठीचं आहे तेच. तो यशस्वी बनण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड चिकाटी आणि जबरदस्त इच्छाशक्ती असावीत लागते. मी समुद्र खोलून पिऊ शकेन, माझ्या इच्छाशक्तीपुढे पर्वतांचेही चोलामोला होईल, असं चिकाटी असणारा माणूस म्हणतो. अशा प्रकारची ऊर्जा, इच्छाशक्ती आत्मसात करा, भरपूर कष्ट करा, मग तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचलात. स्वामी विवेकानंदाचे ॲक्च्युअली स्कूलमध्ये आम्ही लहान पुस्तकं ठेवून तेलुगूमध्ये वाचत होतो बस स्टॉप जवळ. थँक्यू मॅम फॉर दिस कोट. अँड एक कोटसाठी सिच्युएशनमध्ये ते वापरतात, ते महत्त्वाची आहे या पुस्तकामध्ये. एक मी पोलीस कोर्स काही बघत होतो, त्यात एक चांगले इंटरेस्टिंग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, डिटेक्शन नेव्हर मॅरीज असं एक कुठेतरी कोट आहे. असं एक आलं आहे. मी जरा थोडा अभ्यास जेव्हा केला, असं होत नसेल ना. पण खरं म्हणजे आमचे अधिकारी दे मॅरी, बट दे मॅरीज स्टार्ट पोस्ट रिटायरमेंट. कारण वेळच नसतो. तुम्ही एकदा खरं म्हणजे विश्वकर्माने पोलीस अधिकाऱ्याचे बायको त्याची जे कथान आहे ना ती लिहून घेतली पाहिजे, किंवा मुलाची कथा. एक प्रश्न विचारतो नंतर आपण यांना विचारू. मिशन माहीम हा एक जो केस आहे त्याच्यात मला काय भावलं की इन्स्पेक्टर ऑन द पॉईंट ही कमिशनर पोलीस मुंबई त्याला सांगत असतात की अशी अशी ॲक्शन घे.
ते इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की आय एम मॅन ऑन द पॉईंट, मी ठरवीन, तुम्ही मला सांगू नका. आणि तो त्याच्या पद्धती, मला हे गट्स त्यांचे फारच ॲप्रिशिएट करायचे वाटतं. मला वाटतं अशा आपल्या दोघांच्याही सर्व्हिसमध्ये असे आले असतील. सर आमचे अधिकारी जे आहेत ना, आय वॉन्ट टू सल्यूट ऑल द ऑफिसर्स आय हॅव वर्कड विथ. जेव्हा सर ॲक्च्युली पुलिस इज रन बाय सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर्स अँड कॉन्स्टेबल्स, Yes, agreed. आणि दे कॅन टेक ट्रिमेंडस प्रोफेशनल स्टँड. नाही, पण ह्या केसमध्ये त्या कमिशनरला जेव्हा तुम्ही नंतर भेटता तेव्हा ते त्यांना मेन्शन करतात हाऊ इज ही, आणि ते ॲप्रिशिएट करतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक दिस इज वॉट द सबऑर्डिनेट ऑफिसर्स एक्सपेक्ट, की आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे काय करतो. एकच केस सर त्याच्याबद्दल आणि पॅडिंगबद्दल आपण नंतर पण जसं मॅडम म्हटलं, पोलिसांच्या आपल्याला वाटतं समोरच्या माणसाला दिसेल की हिरार्किकल आहे आणि वरिष्ठ जे बोलेल तेच करेक्ट आहे. ते करेक्ट असतं बरेच वेळेला, पण बॉस इज ऑलवेज राईट. बॉस इज ऑलवेज राईट, दॅट्स व्हॉट दे से. पण वरिष्ठांच्या आणि लीडरचं काम असतं. म्हणूनच मी म्हटलं मॅन्युअल फॉर पब्लिक अँड पोलीस ऑल्सो. लीडर हॅज टू अंडरस्टँड हिज टीम, and many a times our officers or our subordinates will tell with silence. वो साइलेंट में सल्यूट मारेगा, बट ही इज टेलिंग समथिंग. सर दिस डिसीजन और दिस अंडरस्टैंडिंग हैज टू बी रीलुक्ड. I totally agree with the commissioner. Many, so he has to understand words and also silence. That is very important, and it comes through that book. And we respect that silence of our officers. बिफोर वी गो टू ऑडियन्स, एकच शब्द मला थोडासा म्हणजे जाणून घेतलं मी तुमच्याकडनं. पॅडिंग हा शब्द वापरला आहे. काही लोकल पोलीस ऑफिसर त्याला प्लॅन्टिंग म्हणतात. त्याविषयी काही थोडं. तर हा पण एक फार ट्रॅजेडी आहे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमची. एवढा स्लगिश आहे. आपली आजचा जो केस 2019चा मर्डर जो आहे 2022मध्ये लागतो, 2025मध्ये निकाल होतो. तर आमच्या अधिकाऱ्यांना समजतं की आपले साक्षीदार फितूर होणार, फॉरेन्सिक एव्हिडन्स काय स्ट्रॉंग आलेला नाही. तर ते केसला मजबूत करायला, जसे सर म्हटले ना, प्लांट किंवा पॅडिंग करायला इच्छितात. मॅम केस टिकली पाहिजे. तर असे 1-2 उदाहरण मी दिले आहेत ज्यामध्ये मी एग्री झाले नाही, टिकली पाहिजे तर जे काय पुरावे आहेत त्या आधारातूनच टिकून घ्या. केस सुटलं तर मला किती वाईट वाटलं. आणि मग हे कळत नाही की ते जे म्हणतात पॅडिंग किंवा प्लांटिंगची परवानगी द्यावी किंवा नाही द्यावी, ही कॉन्फ्लिक्ट जे आहे ते 3-4 चॅप्टर्समध्ये आलेली आहे. मला असं वाटतं आता वेळ झालेली आहे. इथे स्टॉपवॉचही सुरू झालेला आहे. साधारण 17-18 मिनटं आहेत. तर आता मी प्रेक्षकांना विनंती करतो, त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. येस मॅडम. मला तुम्ही चौगले हेच नाव का सिलेक्ट केलं? व्हेरी नाईस. चौगुलेच का? सो देर वॉज अ रिअल इन्स्पेक्टर चौगले मॅडम. तो मी सुरुवातीलाच त्याबद्दल बोलले आहेत की तो मला भेटला होता कोल्हापूरमध्ये. माझी सेकंड पोस्टिंग होती. आता ही वॉज व्हेरी प्रोफिशियंट इन हिज वर्क, बट ही वुड जस्ट नॉट टॉक टू मी. म्हणजे माझी प्रेझेन्स, आणि मला वाटतं त्याला जेंडर कॉन्फ्लिक्ट असेल. त्यावेळी लेडीज नव्हत्या आणि आम्ही एवढे यंग होतो आणि एवढे मोठे हुद्द्यावर जाऊन बसलो. सो आय एम शुअर ही हॅड जेंडर कॉन्फ्लिक्ट, बट ही वॉज सो गुड इन हिज वर्क. आणि तो गप्प राहून एवढा मस्त काम करायचं की हे सर्व कॅरेक्टर्स माझे इन्स्पेक्टर महाले, इन्स्पेक्टर वाले शेट्टी जे रिअल लाईफमध्ये शिंदे शेट्टे, एक इथे आमचे DIG डॉक्टर शिंदे आहेत का? तर सर पण आहेत माझे ह्याच्यात. बिकॉज ही व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्स की जर आपल्याला ड्रग ॲडिक्शन कंट्रोल करायचे आहे तर वी शुड बी एम्फिसायझिंग मोर ऑन प्रिव्हेन्शन. आणि वेन ही वॉज माय DCP, ही वॉज concentrating on school, colleges, housing societies की drug addiction सुरूच होऊ देऊ नये. I cannot name him. So I thought of that Inspector Chowgule whom I met as a young officer who would work, remain silent. आणि जसे कमिशनर साहेब म्हटले आहेत, his silence was so poignant. There was so much meaning. He was so disciplined. He would not speak. He would perform.
म्हणून माझे मनात एक जर कॅरेक्टर ह्याच्यातून काढायचे असेल तर कोण, मी त्याला इन्स्पेक्टर चौगले दिला आणि त्याला मी स्वतः सलाम करते. तुम्हाला काय बोलायचं? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॅडम आणि सरांचा रिस्पेक्ट ठेवून, मॅडमनी जसं म्हटलं, सरांनी म्हटलेलं आहे की ऑफिसर वाईफनी स्टोरीज लिहाव्या. जरी तो बाहेर पोलीस असला तरी पोलिसिंग आम्ही घरातून करत असतो त्यांच्या बायका म्हणून. त्याचे बरेचसे किस्से आमच्याकडे आहेत. जर सोनी सरांनी आणि आपण परमिशन दिली तर आम्ही पुढच्या वेळेस किंवा 2 वर्षांनी आम्ही एखादं बुक पब्लिश करू Very शकतो. good. थँक्यू. पोलीस म्हणजे काम 2 आठवडा 3 आठवडा असतं मॅडम, 2 वर्ष नाही आहे, 1 महिन्यामध्ये करायचं आहे आपण. आणि या मॅडम तुम्हाला एक सांगतो, या क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ पोलीस असा एक रिसर्च झालेला आहे आपल्या पुणे विद्यापीठात. त्यावेळा मॅडमनी फार मदत केली. माझ्या एका स्टुडंट्स आहे, त्याचाही रेफरन्स घ्या की घरी काय होतं, चाळीत काय चालतं आणि मग त्याचे पडिसाद त्या पोलिसाच्या कामात काय होतात, हा एक विषय त्याच्यात मांडलेला आहे. व्हेरी गुड क्वेश्चन त्यासोबत. अरे आणि- सर, मला एक इन्सिडेंट आठवले. आमचे एक हा जो चॅप्टर आहे अबाउट द डायमंड बँगल्स, इन्स्पेक्टर वलेशिटी, त्यांची मुलगी आता एअर इंडियामध्ये पायलट आहे. सो वेन एव्हर आय मीट हर इन दिल्ली, ती नेहमी आई मला शाळेत सोडायला जायचे, आई शाळेतून आणायला येत होती. हर होल लाईफ रिव्हॉल्व्स अराउंड हर मदर बिकॉज हर एक्सलंट आउटस्टँडिंग फादर वॉज मिसिंग. सलील कुलकर्णीचं गाणं आहे ना याच्यावर एक फार गाणं आहे, ते फारच कधीतरी ऐकून. नाही मग गाणं मला आता रिपीट नाही करता ना, काय चुकले. हां हां नाही, बापाची गोष्ट. हां हां ते एक फार छान आहे. आपण नंतर एक आणखीन काय प्रश्न? येस मागे मॅडम. मला जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारायचा आहे. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत जे पॉलिटिकल इंटरफिअरन्स किंवा इन्फ्लुएन्सिंग पोलीस अधिकाऱ्यांवर होतं का, याच्याबद्दल विचारायचं आहे. आणि दुसरा प्रश्न मॅडम मला असा विचारायचा आहे की जुलिया रिबोरो साहेब आणि इतर काही सिनियर अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी शासनाकडे याच्याबद्दल म्हणजे असहिष्णुता जी वाढली आहे किंवा लिंचिंग किंवा याबाबत जे रिप्रेझेंटेशन करत आहेत, आपणही त्याच्यात आहात, सहभागी होता, तर याबद्दल आपण काही सांगू शकाल का? मला असं वाटतं हा प्रश्न आपण 21 ऑक्टोबरच्या नंतर घेऊया, कारण कालच आचारसंहिता लागलेली आहे. कुठे आत्तापर्यंत कुठे आपण पॉलिटिक्स सगळ्यांना माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, पण तो विषय मला असं वाटतं थोडा बाजूला ठेवू किंवा आणि- आपण चहाच्या वेळेला तो विषय बोलू. मला असं वाटतं की ह्याच्या उत्तर कमिशनर साहेबांनी द्यावं. नाही ते देतील का? आचारसंहिता आहे, आपण नंतर बोलायचं. काय म्हणत? नाही, आचारसंहिता असेल तर आचारसंहिता महत्त्वाची असतं आणि जे आचार करेक्ट आहे ते फॉलो करायचे आहे. आणि आपण लोकांना आन्सर करतो आणि दुसऱ्याला आन्सर करतो, स्वतःला कधीतरी बसून दर दिवशी आन्सर करायला हवं. आणि जेव्हा आपण आन्सर करतो आपण करेक्टच करणार. एनी क्वेश्चन? येस, तिकडे मागे या. मला एक विचारायचं होतं तुम्हाला. त्याची अगोदर एक मी एक छोटासा कमेंट देते. सी वेन आय वॉन्टेड दिस बुक टू बी रिलीज्ड, माझे मनात डॉक्टर व्यंकटेशम का आले. ही इज सो ट्रू टू ट्रूथ, सो आय थॉट दिस बुक डिझर्व्स टू बी रिलीज्ड बाय हिम. व्हेरी गुड. पण मला का बोलवलं त्या याच्यात मला कळलं नाही. सर, आपण माझे गुरु आहात. पुंबामध्ये आपण मला किती त्रास दिलेला आहे. मला वाटलं थोडं आपल्याला पण मी मला आज देते बरं तर. वाटतं की तो त्रास दिला म्हणूनच मला वाटतं असे पुस्तकं येत आहेत. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग. येस. I want to ask. Yeah, no, that huh. all your cases, small and big. कुठे आहात are- मॅडम? या इथे मॅडम हात वर करा. हां ये. Okay. all those cases that police solves, they are like small and large researches into that particular incident that has taken place. Do they get documented? Do they get in archives in the police research center? थँक्यू मॅडम. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. They should. दॅट्स वॉट आय मोन्ड अबाउट.
मला हा दुःख आहे की आमच्या अधिकारी, एकतर पोलीस अधिकारी बोलतात फार कमी आणि लिखाणात फार कमी पडतात. सो दॅट्स वाय आय इंट्रोड्यूस्ड अतुल कुलकर्णी सर जे इथे बसून आहेत. ही इज व्हेरी इंटरेस्टेड आणि ही एनकरेजेस नॉट ओनली पोलीस ऑफिसर्स, स्टुडंट्स, रिसर्चर्स की आपण पोलिसाबद्दल लिहा. बट द सॅड फॅक्ट इज की केस कन्व्हिक्ट होते किंवा केस एक्विट होते, कोर्टात शिक्षा होते किंवा नाही होत, त्याबद्दल लिखाण किंवा पब्लिकपर्यंत पोचवणे फार आवश्यक असताना आम्ही तसा करत नाही राहिलो. पण सेंटर फॉर पोलीस रिसर्च इज व्हेरी इंटरेस्टेड इन डुईंग दॅट. आपण जो प्रश्न विचारला, एक 4च गोष्टी सांगायच्या. दिस इज नथिंग बट ऑफिस मॅनेजमेंट. देर आर 4 फंक्शन्स ऑफ ऑफिस मॅनेजमेंट: गेटिंग इन्फॉर्मेशन, अनालायझिंग इन्फॉर्मेशन, स्टोरिंग, आय नो, स्टोरिंग अँड रिट्रेवल ऑफ इन्फॉर्मेशन. दॅट इज वॉट इज. जेव्हा आपण एखादी इन्फॉर्मेशन, येस, या वी ॲब्सोल्युटली. वॉन्ट टू एनकरेज दॅट. तर कमिशनर साहेबांनी आताच जे पुस्तक, या तिकडे एक मागे कोणत्याने हात वर केलाय. येस मॅडम. एक मिनिट, त्याचे मॅडम एक मिनिट थांबा. एकतर मला असं वाटतं सर्व प्रश्न महिलाचेच हो. मनात डोक्यात कसे काय. इथे काय पहिला यांना विचारू. Now, since I am an exception and not a Mahila, can I ask this question? येस प्लीज. एखाद दुसरं पोलीस ऑफिसरला विचारू. I have personally seen fantastic work being done by the police in Pune, in Delhi, because I've got relatives in both the places. I just want to know, despite all the magnificent work which is done by police, why is the Nukkad policeman called Mamu? मामा. इथे याच्यात एक केस आहे, चौगले चाचा. ती वाचली तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. या पुस्तकात आहे चाचा चौगुले. पण आय वुड लाईक कमिशनर टू टॉक अबाउट द बुक विच ही रिलीज्ड 2 days बॅक. त्या ह्या मॅडमचे प्रश्नाचे उत्तर आहे तो. मॅडम, आपलं प्रश्नाचे उत्तर असं आहे, तेच ते पोलीस बोलत नाही आणि लिहत नाही म्हणून आम्ही रायटरला रिक्वेस्ट केला आणि त्यांच्यामधून 44 केसेसच्या पोलीस फाईल म्हणून सेंटर फॉर पोलीस रिसर्च पब्लिश केला आणि परवाच त्यांच्या अनविलिंग इथेच झालेले आहे आणि या एक्सरसाइज पुढे चालू राहणार आहे. नंबर 2 मॅडम सांगितलेलं आहे पोलीस फॅमिलीजचे येणार आहे आणि नंबर 3 अजून चालू राहील. येस मॅडम. Like army people, still they are a bit detached from the society, but police are within the society, and these are the same very people that you interact with them every day, and still you have to take some action. ते पण कमी पडतं म्हणून कधीतरी आर्मी पण बोलवावी लागते, विच इज वर्स. सो त्या केसमध्ये तुम्ही ज्या लोकांशी रोज इंटरॅक्ट करत असतात त्याच लोकांच्यावरती तुम्हाला पाणी मारावं लागतं, अश्रुधूर सोडावं लागतं. सो कुड यू टेल अस मोर अबाउट दॅट? हाऊ डू यू फील ॲज अ ऑफिसर? सो इट इज व्हेरी ट्रू की ॲट द टाईम ऑफ मॉब व्हायलन्स ज्या लोकांशी आमचे सतत संपर्क येतात, संबंधात असतो, त्यांच्या विरुद्ध आम्हाला ॲक्शन घ्यावं लागते. पण आय विल टेल यू द रिॲलिटी इज, ही जी मॉब व्हायलन्स आहे, बहुतेक माझे एक्सपिरियन्स कमिशनर साहेब बोलतील, त्यावेळी जे लोक पुढे येतात आणि जे व्हायलंट होतात, दे आर नॉट ऑर्डिनरी सिटिझन्स, दे आर हुलिगन्स, दे आर गुंडाज. ते काय आहे, परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला पुढे येतात. म्हणून आम्हाला ॲक्शन घ्यायला काय आम्ही मागे पडत नाही. वी टेक ॲक्शन बिकॉज रिस्पेक्टेबल सिटिझन्स, गुड सिटिझन्स. आत्ता तर सध्या त्यांना जे आम्हाला शिव्या द्यायचे तर व्हॉट्सॲप करतात, ईमेल करतात, ट्विटरवर बोलतात. इट इज द हुलिगन, इट इज द गुंडा. तो जो आहे मॉब व्हायलन्सच्या वेळी तो पुढे येतो आणि त्याचे वर मी ॲक्शन घेतो. साधारण नागरिक जो आहे तो आमचा तर असा दुःख आहे की तो अलिप्त असतो. तो त्यावेळी आम्हाला पुढे मदत द्यायला पण पुढे येत नाही, थोडासा घाबरतो. आणि महाराष्ट्र पोलीस, आय मस्ट से, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पीस कमिटी आहे. लोकांशी आम्ही बोलतो. सराबरोबर आम्ही एक राबवला होता पुणे पोलीस विद्यार्थी अभियान. आम्ही विद्यार्थ्याची मदत घेतो, महिलाची मदत घेतो. हे गुंड्यापासून आम्ही लांब राहतो आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला आम्ही कुठेही कमी पडत नाही. वी आर देन दॅट वे रुथलेस वेन इट कम्स टू दॅम. नाही, या मॅडम जसं बोललं ते पुस्तकामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ ऑफिसर ते प्रस्फुटित येत आहे वेगवेगळ्या ठिकाणी
त्यांच्यामध्ये मॅडम म्हटलं ना ते आर्मी आणि पोलिसांचं काम, आर्मीचं काम वेगळं आहे. वी हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर देम. दे लिव्ह इन डिफिकल्ट सर्कमस्टेन्सेस. While we live in our homes, but our children very rarely come to see the officer who is working from the family. But while working, काम करत असताना काय काय दर दिवशी त्यांचे कॉन्फ्लिक्ट येतं. आपण जसं जीवन जवळून पाहतो आणि मल्टिपल जीवन आपण जवळून पाहतो, त्या या स्टोरीजमध्ये वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये त्यांचे येतात. एका ठिकाणी म्हणतात सो लोकल मीडिया आणि सिनियर ऑफिसरचं प्रेशर आहे. जसं कंट्रोल रूम म्हटलं आहे असं असं घटना घडलं आणि मॅडम ठिकाणी जातात आणि त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आणि फोन सरळ चालू असतं. डिटेक्ट झालं का हे फार प्रेशर आहे, त्या शहरामध्ये यांच्याबद्दल रिॲक्शन आहे, या शहरामध्ये रिॲक्शन आहे. सो असं म्हणजे 4-5 स्टोरीमध्ये येतात लोकल मीडिया अँड सिनियर ऑफिसर्स. देन disturbing people in the night. Mane you had a heavy day, you go home and then the phone comes and you have to just wear uniform and go. There is nothing ki मी 12 तास काम केला, 24 तास केला, अर्चन सांगू शकत नाही आहे. And in one place she also mentions she was sick but she had to go and stay in a school. At that time, now we have so many guest houses, but that time there was nothing, and Maharashtra is the only place whenever there is a serious offense, senior officer has to go and stay there for minimum 3 nights if it is not detected. So mane Shasan feels that entire efforts should be focused on that undetected serious cases. Then there is a conflict with different type of offenses. बँगलच्या मी जे सांगितलं आणि त्यांच्या अगोदर एक केस होतं जिथे मायनर मुली रेप होतात आणि त्यांचे डिटेक्शन असतात. कोल्हापूरची केस आहे. कोल्हापूरची केस आहे. अँड एंड ऑफ द स्टोरी शी रिफ्लेक्ट्स हर माइंड. व्हॉट ड्राइव्स मेन फॉर सच परवर्स ॲक्ट्स. वी मे हॅव आन्सर्ड इन डिटेक्टिंग बट दॅट माइंड में ये आहे की कशाला हे झालेले आहे, कशामुळे त्यांना या प्रवृत्ती किंवा राक्षसत्व दाखवलं आलं ते कळत नाही. दॅट इज अ अनआन्सर्ड क्वेश्चन. शी पुट्स देअर फॉर रीडर्स टू आन्सर. There is a man or woman in a uniform. And how do we prevent that? Absolutely. And I think they are also having feelings and emotions. ते बऱ्याचशा ठिकाणी रिफ्लेक्ट होतो. मला असं वाटतं आता एखादा प्रश्न, आता वेळ संपत आलेली आहे, नंतर मॅडम युनिफॉर्ममधल्या कोणाला विचारायचं आहे? युनिफॉर्म एखादा प्रश्न म्हणजे पोलीस अधिकारी. पोलीस अधिकारी कोणाला? येस, ते म्हणतील आमची सायलेन्स इज व्हेरी पॉवरफुल. एक शेवटचा प्रश्न घेऊन नंतर आपण मॅडमशी चर्चा करू शकतो. जय हिंद सर. जय हिंद. या सर्व हॉलमध्ये सगळ्यात सुदैवी मी अधिकारी असा आहे की कोल्हापूरच्या मातीत जन्मलो आहे आणि म्हणून त्यांचा पहिला प्रश्नाचं उत्तर देतो की पोलीस चौकातल्या पोलिसाला मामू का म्हणतात. कोल्हापूरच्या आईच्या भावाला मामा म्हणतात. मग मामा हा सगळ्यात जिव्हाळ्याचा हा पोलीस आहे व्हेरी गुड. आणि पुण्यातला पोलीस आहे तो आता आमचा मामाच आहे. सुदैवी काय आहे की आपण जॉईंट सिविक क्राईम मुंबई असताना मी आपल्याबरोबर क्राईम ब्रँचला काम केलं आहे. 2012मध्ये आपण CP पुणे असताना आपल्याबरोबर मी भोसरी पोलीस स्टेशनला काम केलं आहे. आणि आत्ता परत असा सुदैवी आहे की डॉक्टर व्यंकटेशन साहेबांच्या हाताखाली मी काम करतो. आपण इन्स्पेक्टर चौगुले घेतला. प्रत्येक पोलिसांच्या मनात इन्स्पेक्टर चौगुले आहे आणि तो आपण रुजवण्याचं हे जे काम केलं त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आय थिंक ही कन्क्लुडिंग रिमार्क फारच चांगला आहे आणि तो एक पोलीस अधिकाऱ्याकडनं येतोय. त्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपणाला धन्यवाद देतो. मला असं वाटतं इथे वेळ संपण्याचं इथे इंडिकेशन आलेलं आहे. आय विल कन्क्लूड दिस सेशन. फर्स्टली आय कॉंग्रॅच्युलेट यू अँड सर थँक यू ऑल्सो. इट वॉज अ व्हेरी लाईव्हली सेशन अँड द पार्टिसिपेशन ऑफ ऑडियन्स वॉज ऑल्सो गुड. एक प्रिन्सिपल मी कमांडो कोर्स करताना शिकलो. वेन गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. ह्या इट सेज वेन गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. आणि ह्या याच्यावरती आम्हाला 33 दिवस रगडतात. मला असं वाटतं या सगळ्या केसेसमधनं तेच जाणवतं आहे. टफ माइंड, टफ म्हणजे तर एखाद्या गुन्हेगाराचा पाठलाग करतो आहे, माहीत नाही तो गोळी झाडणार आहे का काय, आणि तो माणूस वर चढतो 5व्या मजल्यावर तिथनं पडतो. बरं, अशा गोष्टी. किंवा एक त्यांनी छान सांगितलं आहे की त्या रिक्षातनं घेऊन जात असताना तो म्हणतो मी अमुक 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 गुन्हेगार, माया डोलसची केस आहे. त्याच्या शेजारच्या पोलिसांना असं कापड फुटायला लागतं. हा ज्या काही इन्सिडेंट्स आहेत
मला असं वाटतं हे पुस्तक वाचल्यावर सारखं वाचत राहावं आणि मला असं वाटतं हे पोलीसमधले जे लोक आहेत यांना एक चांगलं गाईडबुक आहे असं आहे दर्शन वाटचं. तर शेवटचं वी विल कन्क्लूड एकदा परत खाकी को सलाम.